नमस्कार शेतकरी मित्रांनो, अण्णा बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। तर आपण आलेलो आहोत अंबेजोगाई शहरामध्ये आणि हे आपण क्षेत्र पूर्ण चेक केलेलं आहे आणि आपल्याला पॉईंट मिळालेला ह्या जागेवर। तर जर्मन टेक्नॉलॉजीच्या मशीनच्या मदतीने आपण ह्या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट शोधलेला आहे। पाणी समाधानकारक लागण्याचा फुल चान्स आहे, समाधानकारक। पहिले बोरवेल काही फेल गेलेले आहेत, पण ह्या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट आहे त्या जागेवर। सरासरी ह्या जागेवर 70-80 फुटाला नॉर्मल लागत आहे आणि 400 ते 350च्या पुढूनच पाणी येतं ह्या जागेवर। येतं 350च्या पुढूनच, त्याच्या अगोदर पाणी येत नाही। 60-70 फुटाला थोडंफार येत आहे, जास्त काही येणार नाही। पाणी खोलच आहे चांगलं ह्या जागी। तर शेतकरी मित्रांनो, जवळपास आपण बघू शकता त्या दिवशी आपण बोरवेलचा पॉईंट दिला होता आणि सरांचा पहिला बोरवेल ह्या ठिकाणी फेल आहे। जवळपास कसलंही पाणी ह्या ठिकाणी 450 फूट पाणी लागलं नव्हतं। तर त्याच्यानंतर हे एक पॉईंट झाला। त्याच्यानंतर ह्या जागेवर एक 2 नंबरचा पॉईंट आहे जवळपास ह्या ठिकाणी 2 नंबरचा बोरवेल आहे, जेणेकरून इथं पण 400-450 गेलेला आहे। कसलाही पाण्याचा सोर्स ह्या जागेवर लागलेला नाही। असे 2 बोर झाले आणि त्याच्यानंतर हे स्वयंपाक वगैरे चालू आहे बनवायला, ह्या ठिकाणी एक 3रा बोरवेल आहे, जेणेकरून ह्या बिल्डिंगमध्ये 3 बोरवेल फेल आहेत, कसल्याही प्रकारचे पाणी लागलेलं नाही। आणि आपण जे आता 4था बोरवेल दिलेला आहे त्या बाजूला सध्या गाडी चालू झालेली आहे आणि सांगितल्याप्रमाणे आपल्याला 80 ते 90 फुटाला पाणी चालू झालेलं आहे आणि 1 ते 1.5 इंच पाणी सध्या लागलेलं आहे। 70 ते 80 जास्तीत जास्त 100 फूट तेव्हा चांगला आहे। 4थ्या नंबरचा बोरवेल सक्सेस झालेला आहे। 4था नंबर पॉईंट सांगायचं काम हो, हे बघू शकता। जवळपास 3 नंबरचा 4 नंबरचा बोरवेल सक्सेस झालेला आहे। 4 नंबरचा सक्सेस, पण हे देखील पाणी कमीच आहे, पण ह्याच्या देखील पाणी जास्त लागू शकतंय। पाण्याचं प्रमाण आणखी लागणार आहे। एक सप खाली राहिलेला आहे, एक वेळेस आणखीन पाणी लागू शकतंय एक वेळेला। तर शेतकरी मित्रांनो, जवळपास आपण 2 दिवसाखाली सर्वे केला होता आणि ज्या प्रमाणात आपण पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणातच पाणी लागलेलं आहे। जवळपास 100-125 फुटाला आपण थोडंफार पाणी सांगितलं होतं, 1.25 इंच, त्याच्या हिशोबानं पाणी लागलेलं आहे। 1 ते 1.25 इंच पाणी लागलेलं आहे पहिलं, 1 ते 1.25 इंच। पण प्रॉब्लेम असा आहे की आता 300 फूट रॉड चालू झालेला आहे। 300 फुटाचा रॉड चालू झालेला आहे। हा रॉड 300 फुटाचा व्हायला लागलेला आहे। हा रॉड 300 फुटाचा चालू झालेला आहे। तर आमचा एक अंदाज आहे 300 ते 350 ह्याच्या दरम्यान एक सप आहे, जेणेकरून आता 1 ते 1.25 इंच पाणी असेल हे। आणि जे नंतरचा सप लागणार आहे शेतकरी मित्रांनो, आम्हाला आता एक 10 मिनिटाखाली कळालं की हे जे प्लॉट आहे, हे जे मालक आहेत त्यांनी स्वतःहून 3 बोर घेतलेले आहेत। आपण दिलेला बोर आहे 4था आणि ही ज्यावेळेस प्लॉटिंगचा व्यवहार होणार होता किंवा बिल्डिंगचं कंस्ट्रक्शन होण्याच्या अगोदर ही जे प्लॉट मालक होते पहिले, तर त्यांनी ऑलरेडी पहिले 2 बोर घेतलेले आहेत। पहिले 2 बोर आणि यांचे 3 असे 3 आणि 2 5 आणि आपण दिलेला हे 6वा बोर आहे। 6व्या बोरला पाणी लागलेलं आहे। 6व्या बोरला चांगलं पाणी लागलेलं आहे। आणि विशेष म्हणजे आता सध्या तुम्ही बघू शकता की 1.25 इंच पाणी असले 300 फुटाचा रॉड संपत आलेला आहे आणि इथून पुढे रॉडा 1-2 फुटाला 3 फुटाला किंवा 3ऱ्या रॉडा सरासरी 350-350 फुटापर्यंत डायरेक्ट 2-2.5-3 इंच पाणी लागणार आहे। आता जवळपास काही वेळामध्ये पाणी लागण्याचा फुल चान्स आहे। जवळपास 2-2.5-3 इंच पाणी येणार आहे, लागणार आहे। बघूत आता आपण तर इथं आलेलो आहोत, बघूत आता कितपट यश मिळतं ते। तर शेतकरी मित्रांनो बघू शकता 320 फुटाला रान चेंज झालेलं आहे आणि ह्या ठिकाणी 100% पाण्यामध्ये वाढ होणार आहे। 100% सध्या बघू शकता तुम्ही 325 ते 320 फुटाला रान चेंज झालेलं आहे। रॉड लूजमध्ये उतरायलेला आहे, पण याच्यामध्ये फुल पाणी वाढण्याचे फुल चान्सेस आहेत। सध्या तर रान कच्चा लागलेला आहे आणि ह्याच्यामध्येच पाणी वाढणार आहे, 100% पाणी वाढणार आहे।